बाबा माजी जिल्हा परिषद सदस्य, या गावचे अनेक वर्ष सरपंच आणि ऑल इंडिया आट्यापाट्यामध्ये जे चॅम्पियन म्हणून ओळखले जात होते अशा भरत बाबांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत। मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले या जिल्ह्याचे युवक नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी आमदार आणि आमच्या जिल्ह्याचे तरुण नेते आदरणीय संजय मामा, ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं आणि अतिशय ओघवत्या भाषेत ज्यांनी स्वतःचे अनुभव सांगितले असे आदरणीय भास्करराव पेरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले वामन भाऊ, श्रीधरेचे गायकवाड भाऊ, शिवाजीराव कांबळे, माझ्याबरोबर आलेले प्राचार्य सावळे, सरपंच परिषदेचे प्रमुख सल्लागार ॲडव्होकेट विकास जाधव, व्यासपीठावर उपस्थित असलेले नाना पाटील, मला आवर्जून या ठिकाणी धरून आणलेले ते सतीश नाना गोडगे, मधु कापसे, व्यासपीठावर सगळंच सन्मान्य मंडळी, समोर बसलेली सर्व पदाधिकारी, सन्मान्य मंडळी, म्हैसगाव आणि परिसरातून आलेले सर्व सन्मान्य व्यक्ती, शाळेतील मुलं मुली, त्यांचे गुरुजन आणि ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, पाण्याच्या बाटल्या मुलांना द्या आधी। माझं तर असं मत आहे ते कंटाळलेले आहे। मुख्य भाषण ज्यांचं होतं ते ऐकून त्यांचं चांगल्यापैकी प्रबोधन झालं। मी शिक्षकांना विनंती करतो की त्यांना आता घरी पाठवलं तरी चालेल। नाही, कालव्याचा प्रश्न नाही की मुलं किती वेळ अडकून ठेवायची यालाही मर्यादा। त्यांच्या लगे त्यांचे दप्तर खांद्यावर आहेत। बर, खूप छान असं मार्गदर्शन पेरे पाटील साहेबांनी केलं। मी बार्शीत आम्ही त्यांचा कार्यक्रम ठेवलेला होता। खरं म्हणजे त्यांच्या भाषणानंतर बोलायचं ते अध्यक्ष म्हणून, प्रोटोकॉल म्हणून मला शेवटी उभं केलं, पण त्यांच्या नंतर बोलायचं म्हणजे सुंदर राशीवर मात्र उपन्यासारखे। काय बोलायचं आता, इतकं सुंदर मार्गदर्शन आणि त्यांचे चिमटे पण असे होते की चिमटा तर बसला पण नख नाही लागलं। नख काढून चिमटे कसे घ्यावे ते भास्कररावकडनं शिकण्यासारखं आणि गरज आहे। भास्करराव, तुम्हाला तो अधिकार आहे, तुम्ही जे स्पष्टपणे कुणी काय काय केलं पाहिजे हे सांगितलं। अगदी सरपंच असो, पंच असो आणि बसलेले सगळे आजी माजी पदाधिकारी असो, सगळ्यांनाच ते ऐकण्याजोगं आणि ऐकून त्याचा पुढं ते अंमलात आणण्यासाठी तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं। हे गाव
हे मुळात कुस्तीगीर आणि आट्यापाट्या यात प्रसिद्ध असलेलं गाव. त्याचबरोबर शेतीमधलं उत्पन्न याही बाबतीत म्हैसगाव एक पुढारलेलं गाव आहे. आणि या गावावरनं आचार्य अत्रेंनी एकदा विनोद केला. पूर्वी बार्शीलाईट रेल्वे होती आणि इथं कुर्डवाडीवरनं निघालेली रेल्वे म्हैसगावाला थांबली. अत्रेंनी विचारलं की गाडी का थांबली? ते म्हणले गावाचं नाव म्हैसगाव आहे तर रुळावर म्हशी आलेले ते हाकलण्यासाठी गाडी थांबली. थोडं पुढे गेल्यानंतर परत गाडी थांबल्यावर म्हणले आता का थांबली? तर म्हणले मगाच्याच म्हशी परत आलेल्या. असा स्पीड होता त्या बार्शी लाईट रेल्वेचा. त्यातनं ही जुन्या पाट्या म्हैसगाव रेदोर पुढं पापनस रुद्र पापनस त्याच या रेल्वेवाल्यांनी परत रेदोर केलं. 2 गावं वेगळी. ही सगळी मंडळी पूर्वीपासून म्हणजे या गावाचं वैशिष्ट्य मी सांगितलं की नंबर 1 ची कुस्ती. नंबर पाटलांच्या तर मी अनेक आट्यापाट्याचे सामन्याला ते जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी यायचे. आमच्या इकडे बावी मळेगावला त्यांचं येणं असायचं. मी 2-3 वेळा इथं सामन्याच्या कार्यक्रमानिमित्त इथं आलेलो आहे. असं एक सुस्थितीत आणि पुढारलेलं गाव आहे. आणि आज त्याचं संपूर्ण श्रेय जसं तुम्ही 25 वर्षात तुमच्या गावाच्या सुधारणा का त्या वेगळ्या त्यांच्या परीने सुद्धा त्यांनी गावाला शिस्त लावण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न केला. आणि अतिशय अचानकपणे त्यांचं निधन झाल्यामुळं सगळं गाव नव्हे त्यांना ओळखत असलेल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला हळहळ वाटली. आणि जे पेरे पाटलांनी सांगितलं ते आपापल्या परीनं अंमलात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या व्याख्यानाचा इथे ठेवल्याचा उपयोग झाला असं म्हणता येईल. नाहीतर नळी फुंकली सोनारा इकडून तिकडे काय गेले वारे गुरुजी तसं होता कामा नाही. त्यामुळं चांगल्या गोष्टीची सुरुवात करायला पहिल्यांदा त्रास होतो, पण एकदा सुरुवात केली तर केल्यानं होते रे. याचं आदर्श उदाहरण म्हणजे पेरे पाटील आणि त्यांचं गाव आहे. आणि तुम्ही तिथं बोललात याचा काय परिणाम झाला 1 वर्षांनी पण या, कारण ते गरजेचं आहे. खूप सुंदर अनुभव सांगितले. अगदी म्हणजे वडापासून ते इतकं बरोबर ज्या महिला भगिनी ऐकत असतील त्या मात्र तुमचं वाक्य लक्षात ठेव. कुंडीत मध्ये वड जसा जपला जातो तसा नवरा जपला. अनेक उदाहरणं तुम्ही सांगितली. गाडी मागं पळणाऱ्यांचे दिसेल. त्याच्यातला मी विचार केला की प्रत्येक वाहनामाग ही असे का पळत असतील. तर त्याची एक मानसिकता की आम्हाला जास्त पळता येत नाही ना, हा एवढा जोरात कसा. तर नुसतं थोड्या वेळ पळून नाही तर आयुष्य हे सगळ्याच ही शर्यतच आहे. आयुष्य म्हणजे पळण्याची आणि सातत्य ज्याचं आहे निश्चितपणानं आयुष्याच्या शर्यतीत पुढे जातो. हेच भास्कररावांच्या अनेक उदाहरणांमधनं आपण तो बोध घ्यायचा. जास्त वेळ घेत नाही. खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं मनापासून
अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि मला बोलवलं त्यामुळं त्याबद्दल गावकऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानून माझे 2